हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ती आणि तो पुन्हा नव्याने भाग 2. श्रेया दुकान बंद करत होती तेवढ्या दरवाजात एक उंच सौम्य चेहऱ्याचा माणूस उभा होता. हॅलो, तू श्रेया ना? मी अभिजित, उद्यमनी रेडिओ शोचा प्रोड्युसर. खरं तर तुझा विचार एक वुमन लीडर्स इन महाराष्ट्र या वेब डॉक्युमेंटरीसाठी करतोय. श्रेयाने प्रथम थोडा संकोच केला, पण अभिजितच्या सुसंस्कृत आणि आदराने भरलेल्या वागण्यामुळे तिला हळूहळू विश्वास वाटू लागला. माझं काही फारसं नाही, मी फक्त जगायला शिकला आहे आणि तुझ्या जगण्यात अनेक महिलांचं बळ आहे, अभिजितने उत्तर दिलं. त्या रात्री श्रेया घरी परतत होती. तिचा फोन वाजला. फोन संकेतचा होता. ती शांत होती. फोन न उचलता तिने तो सायलेंटवर ठेवला. पण नंतर अचानक तिच्या दुकानासमोर दुसऱ्या दिवशी कार थांबली. दरवाजा उघडला आणि संकेत उतरला. श्रेया, मला तुझ्याशी बोलायचं आहे, शेवटचं. ती एक क्षण थांबली. तुझ्यासाठी शेवटचं, पण माझ्यासाठी हा केवळ पुढचा टप्पा आहे. संकेत म्हणतो, मला माफ करशील का? श्रेया म्हणते, मी तुला केव्हाच माफ केलंय संकेत, पण आता माझ्या आयुष्यात परत यायची जागा नाही. मी स्वतःला स्वतःमध्ये सापडलंय आणि आता मला कोणाचीही गरज वाटत नाही. संकेत अवाक झाला. तिच्या डोळ्यात आता प्रेम नव्हतं, पण रागही नव्हता. केवळ शांत, ठाम आत्मभान होतं. जीवन फोडणीसारखं आहे. जळून गेलं तरी पुन्हा ताजं करून घ्यायचं असतं. नवी ओळख, नवी वाटचाल. 2 आठवड्यांनी वेब डॉक्युमेंटरीचं शूटिंग सुरू झालं. श्रेया सुरुवातीला थोडं संकोचलेली होती, पण अभिजितच्या मार्गदर्शनामुळे ती मोकळी झाली. कॅमेऱ्यासमोर ती अगदी सहज बोलू लागली. जेव्हा तुमचं आयुष्य कोलमडतं तेव्हा 2 मार्ग असतात. एक तर कोलमडून बसायचं किंवा त्या धुळीतून उभे राहायचं. मी दुसरं निवडलं. अभिजित दरवेळी शूटिंगनंतर तिला थोडं मार्गदर्शन करत होता, पण ते केवळ कामापुरतंच नव्हतं, तर त्याच्या नजरेत आदर देखील होता आणि एक न बोललेली आपुलकी देखील. एक दिवस डॉक्युमेंटरीचं काम साजरा करण्यासाठी सगळ्या टीमनं एक छोटंसं गेट टुगेदर ठेवलं. अभिजित आणि श्रेया एकाच टेबलवर होते. श्रेया, तुला माहीत आहे का, अभिजित म्हणाला, तुझ्यासारख्या बायका समाजाला दिशा देतात आणि तू जगायला शिकलीस, पण इतरांना जगायचं कारणही दिलंस. ती हसली. मी अजूनही शिकते, पण आता भीती वाटत नाही. तेवढ्या तिच्या फोनवर एक मेसेज आला. तो होता संकेतचा. संकेत म्हणतो, आय नीड टू मीट यू, इट्स अर्जंट, प्लीज. तिनं स्क्रीनकडे काही क्षण पाहिलं आणि मोबाईल बाजूला ठेवला. आता तिच्या चेहऱ्यावर गोंधळ नव्हता, तर स्पष्टता होती. दुसऱ्या दिवशी दुकानात अचानक संकेत आलाच. श्रेयाताई, बाहेर कोणीतरी तुमच्याशी बोलायला आलंय, एका स्टाफने सांगितलं. श्रेया बाहेर आली. संकेत समोर उभा होता, बिचकलेला, चेहऱ्यावर अपराधगंड. तो म्हणतो, माझं सगळं संपलंय, बिझनेस डुबलाय, घर विकायला आलंय, सगळ्यांनी पाठ फिरवली आणि तू आता मात्र आकाशात पोहोचलीस. श्रेया क्षणभर थांबली. त्याचा चेहरा पिळवटलेला होता, पण तिच्या डोळ्यात आता सहानुभूती नव्हती, केवळ स्वच्छ समज होता. संकेत, तू जसं मला एकटीला सोडलंस तसंच नशीब आता तुला एकटं पाडलंय. ही शिक्षा मी देत नाही, तू स्वतःसाठीच लिहिलेली आहे. माझं मन मोकळं करायचं होतं. तुझं काहीतरी, जरा प्रेम, अजूनही प्रेम असतं संकेत, पण स्वाभिमान त्याहूनही मोठा असतो. त्या रात्री अभिजितचा फोन आला. श्रेया, एक गोड बातमी आहे. तुझा एपिसोड सर्वाधिक बघितला गेलेला आहे आणि एक राष्ट्रीय ब्रँड ॲम्बॅसेडरसाठी तुला विचारतायत. श्रेयाचा श्वास थोडा थांबला. तिचा आवाज हलकेच थरथरला. मी फक्त एका घराच्या कपड्यावरून जगाकडे बघणारी बाई होते, अभिजित, आणि आज तू स्वतः एक दिशा बनली आहेस श्रेया. स्वतःच्या सावलीला मागे टाकताना ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड झाल्यापासून श्रेयाचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं होतं. तिचे फोटो आता मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर झळकत होते. टीव्हीवरील जाहिरातीत तिचा आत्मविश्वास दिसत होता. एकेकाळी ज्यांनी तिला दुर्लक्ष केलं
तेच आता तिच्या सल्ल्यासाठी रांगेत उभा होते. एक दिवशी एका कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये श्रेया स्टेजवर उभी होती. प्रेक्षकात उद्योगपती, पत्रकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सगळे तिच्या बोलण्याची वाट पाहत होते. स्त्री म्हणजे त्याग नाही, फक्त प्रेमही नाही, ती स्वतःची ओळख आहे. माझ्या आयुष्यात एक वळण आलं जेव्हा मी दुसऱ्यांच्या शब्दात माझं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला. पण खऱ्या अर्थानं मी जगायला लागले तेव्हा जेव्हा स्वतःला पूर्ण स्वीकारलं. हा संवाद ऐकून सगळे टाळ्या वाजवू लागले आणि त्या गर्दीत एका कोपऱ्यात अभिजित शांतपणे हसत उभा होता. त्या रात्री इव्हेंटनंतर श्रेया आणि अभिजित एकत्र एका शांत कॉफी शॉपमध्ये गेले. तुझं बोलणं ऐकून अंगावर शहारे आले श्रेया, अभिजित म्हणाला. ती हसली. कधी कधी वाटतं हे सगळं स्वप्न आहे, पण मग डोळे उघडते आणि त्या जुन्या दिवसांची आठवण होते. अभिजित तिच्याकडे पाहत होता, जणू काहीतरी विचार करत होता. श्रेया, तू एकदा म्हणाली होतीस ना की तू अजून शिकतेस? हो, अजून बरेच धडे बाकी आहेत, ती हसून म्हणाली. तर मग एक धडा माझ्यासोबत शिकशील का? ती त्याच्याकडे बघून थोडी गोंधळली. म्हणजे? मी तुला आवडतो का श्रेया? अभिजित थेट विचारत होता. त्याच्या नजरेत फसवणूक नव्हती, विश्वास होता. श्रेया क्षणभर शांत होती. मग हळूच म्हणाली, मला तू समजतोस अभिजित, आणि जिथे समज असते तिथे मैत्री उगम पावते. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं हास्य आलं. कुठलाही गडगडाट न करता तो क्षण दोघांमध्ये एक नवं नातं जन्माला घालत होता. शब्दांशिवाय. पण दुसऱ्याच दिवशी श्रेयाला एक अनोळखी फोन आला. तुमच्याबद्दल खूप माहिती आहे आमच्याकडे. संकेतने काही गोष्टी फोडल्या आहेत. तुम्ही ब्रँड ॲम्बॅसेडर होण्याआधी एका प्रकरणात सहभागी झाला होता. श्रेया हादरली. कोण बोलत आहे? तुमच्या भूतकाळाशी आमचं विशेष काम आहे. पुढच्या 24 तासात जर प्रेस कॉन्फरन्स रद्द नाही केली तर आमच्याकडे असलेली माहिती प्रसारित केली जाईल. आणि फोन कट होतो. श्रेया शांत उभी होती. डोळ्यात पाणी नव्हतं, फक्त एक दीप्ती होती. यावेळेस ती कोणाच्याच दयेवर नव्हती, तर युद्धासाठी सज्ज होती. गुन्हेगार कोण असेल? फोन कट झाल्यावर श्रेया काही क्षण स्तब्ध उभी राहिली. ती परत आपल्याला खोलीत आली, मोबाईल समोर ठेवला आणि डोळे मिटून खोल श्वास घेतला. मी पुन्हा कोणाचा शिकार होणार नाही, ती स्वतःशीच पुटपुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रेयानं तिच्या वकिलाला आणि PR मॅनेजरला बोलवलं. दोघेही चिंतेत होते. वकील म्हणतो, श्रेया, हे प्रकरण जुनं असेल तर कोणी मुद्दामून उठवत असेल तर त्यांचा हेतू गंभीर आहे. PR मॅनेजर म्हणतो, आपण प्रेस कॉन्फरन्स पुढे ढकलूया क्या? श्रेया ठाम आवाजात म्हणते, नाही, मी मागे हटणार नाही. जे काही खरं आहे ते जगासमोर मोकळेपणाने ठेवणार. त्या रात्री श्रेयाने अभिजितला सगळं सांगितलं. अभिजित, हे सगळं इतकं अचानक कसं? संकेतने असं काही केलं हे खरंच वाटत नाही श्रेया. तो एकटा नाही अभिजित. माझ्या यशाने कुणाला तरी जळतंय आणि त्यांचा हेतू माझं करिअर आणि आत्मविश्वास दोन्हीही उद्ध्वस्त करणं आहे. अभिजितने डोळे मिटले, काही वेळ विचार केला आणि म्हणाला, मला वाटतं मी या प्रकरणात काहीतरी शोधू शकतो. मी एक ओळखीच्या सायबर एक्सपर्टला विचारतो. दुसऱ्याच दिवशी प्रेस कॉन्फरन्सचा दिवस. श्रेयाने एक भव्य प्रेस हॉल बुक केला होता. सगळे पत्रकार, कॅमेरे, सोशल मीडिया रिपोर्टर्स उपस्थित होते. ती स्टेजवर आली. डोळ्यात आत्मविश्वास होता. शांतपणे बोलायला सुरुवात केली. माझ्या भूतकाळात एक प्रसंग होता जो मी आजपर्यंत कोणालाही सांगितला नव्हता, कारण मी स्वतः त्यातून बाहेर पडण्यासाठी झगडत होते आणि मी ते उघडपणे सांगतेय. फ्लॅशबॅक 3 वर्षांपूर्वीचा प्रसंग. श्रेयाने एका ऑफिसमध्ये असिस्टंट म्हणून काम करत असताना तिच्यावर तिचा बॉस म्हणजेच रणविजय देशमुखने मानसिक आणि शारीरिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. तिने नकार दिला आणि त्याचा विरोध केला, पण तेव्हा तिचं कोणी ऐकत नव्हतं. उलट तिलाच बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. तिने नोकरी सोडली, शांतपणे शिक्षण पूर्ण केलं आणि आज ती या स्टेजवर होती. माझा गुन्हा फक्त एवढाच होता की मी त्याला नकार दिला आणि त्याच्यासाठी मला किंमत मोजावी लागली.
पण आज मी कोणालाही त्या चुकीचं फळ चाकू देणार नाही. मी माझी लढाई लढेन. त्या रात्री अभिजितचा फोन आला. श्रेयाचं भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं. लोक तुझ्या पाठीशी उभे आहेत आणि सायबर एक्सपर्टकडून माहिती मिळाली आहे तुला ब्लॅकमेल करणारा नंबर एका जाहिरात कंपनीच्या मॅनेजरशी लिंक आहे आणि त्याचं नाव आहे रणविजय देशमुख. श्रेयाचा चेहरा कठोर झाला. तर रणविजय पुन्हा परत आलाय, पण यावेळी त्याला खेळ मोडावा लागेल. रणविजय देशमुखचं नाव ऐकता श्रेयाच्या मनात जुन्या जखमा परत उघडल्या. पण यावेळी ती एकटी नव्हती. तिच्यासोबत होतं तिचं सत्य, तिचा आत्मविश्वास आणि लोकांचा पाठिंबा. काही दिवसांनी अभिजितच्या मदतीने श्रेयाने रणविजय विरुद्ध सायबर क्राईम आणि महिलांविरुद्ध अत्याचार यांच्या अंतर्गत तक्रार दाखल केली. त्याच्याविरुद्ध साक्षी पुरावे जमा झाले. व्हॉइस रेकॉर्डिंग्स, ईमेल्स आणि ब्लॅकमेलिंगचे मेसेजेस. मीडिया आणि समाज दोघंही रणविजयच्या विरोधात उभे राहिले. कोर्टात रणविजयचा वकील प्रयत्न करत होता त्याची प्रतिमा वाचवायची, पण श्रेयाचा ठाम, संयमित आणि धारदार उत्तर सगळं चित्रच बदलून टाकत होतं. श्रेया कोर्टात म्हणते, मी माझ्या आयुष्यात अनेकदा गप्प बसले, पण या समाजात किती श्रेया गप्प बसल्या त्याचा हिशोब कोण ठेवतं? मी आज फक्त माझ्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी बोलतीये जे अजूनही आवाज उठवायची भीती बाळगताय. न्यायालयाने रणविजयला महिलांचा छळ, मानसिक त्रास आणि ब्लॅकमेलिंगसाठी दोषी ठरवलं. त्याला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. श्रेयाचं करिअर पुन्हा उभं राहतं. ती स्वतःच्या संघर्षावर आधारित एक बुक लॉन्च करते. नाव असतं मौनाच्या आत एक वादळ असतं. त्या कार्यक्रमात अभिजित तिच्या बाजूला असतो. कार्यक्रम संपल्यावर तो हळूच विचारतो, आता पुढे काय? श्रेयाने हलकीशी हसून उत्तर दिलं, आता पुढे शांततेतली ताकद जगायला दाखवायची आहे. ती एक असामान्य स्त्री जी तुटली पण झुकली नाही, जी एकटी होती पण कधीही कमकुवत नव्हती. श्रेयाने रणविजय देशमुख विरुद्ध कोर्टात केस जिंकली. रणविजयला 7 वर्षांची शिक्षा झाली. श्रेयाचा आत्मविश्वास परत आला आणि तिचं आयुष्य एका नव्या वळणावर गेलं. काही महिन्यानंतर श्रेयाच्या जीवनात एक वेगळी शांतता होती. तिचं पुस्तक मौनाच्या आत एक वादळ असतं देशभरात गाजत होतं. ती आता एक प्रेरणादायी वक्ता बनली होती. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन मुलींना स्वतःचं संरक्षण, सायबर सेफ्टी आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूक करत होती. पण एक दिवस तिच्या मेलबॉक्समध्ये एक अज्ञात मेल आला. त्यात फक्त एक वाक्य होतं, रणविजय परत येणार आहे आणि यावेळी तो फक्त बदला घेणार नाही. श्रेयाने ते वाचलं आणि तिचा हात थोडा थरथरला, पण चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त सावधपणा होता. ती लगेच अभिजितला भेटायला गेली. तो आता एका सायबर सेल टीममध्ये कार्यरत होता. श्रेया, हा मेल बघ. ही फक्त धमकी नाही, कोणीतरी त्याच्या बाजूने अजूनही षडयंत्र रचतंय. अभिजित गंभीर होऊन म्हणतो, हे काहीसं मोठं वाटतंय. कदाचित रणविजयने आतूनच कोणाशी संपर्क ठेवला असेल. आपण सतर्क राहावं लागेल. गुप्त छायाचित्रे. काही दिवसांनी श्रेयाच्या इंस्टाग्रामवर एक अज्ञात प्रोफाईलने तिचे काही प्रायव्हेट फोटो अपलोड केले, जे तिच्या लॅपटॉपमध्ये होते फक्त. म्हणजेच कोणीतरी तिच्या सिस्टीममध्ये घुसलं होतं. रणविजयचा गेम होता. काही दिवसांनी तिला समजलं की रणविजय तुरुंगात असूनही तो डार्क वेबवरून एका हॅकर्सच्या गँगशी संपर्कात आहे. त्याचं उद्दिष्ट श्रेयाची प्रतिमा पुन्हा मातीमोल करायची आणि तिचं आयुष्य पुन्हा तोडलं जावं असा कट रचणं. श्रेयाची रणनीती. पण यावेळी श्रेया जुनी श्रेया नव्हती. तिने एक गुप्त टीम तयार केली. सोशल मीडिया एक्सपर्ट, सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्स आणि काही तिच्यासारख्या पीडित महिला. तिने रणविजयचा डार्क वेब नेटवर्कच हॅक करून त्याच्यावरच त्याचा पुरावा गोळा केला. क्लायमॅक्स. रणविजय तुरुंगात असतानाच त्याच्या गँगवर सायबर सेलच्या साहाय्याने रेड पडली. त्याच्या सर्व नेटवर्क उद्ध्वस्त झाला. पोलिसांनी हे कबूल केलं की श्रेया तिच्या टीमच्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांच्या ब्लॅकमेलिंगपासून वाचवलं गेलं. श्रेयाने एक टेड टॉक दिलं. विषय होता मौनातून उठलेला लढा, एक स्त्रीचा सायबर क्रांती. ती म्हणाली, माझं भूतकाळ माझं ओझं नव्हतं, तो माझं शस्त्र बनला आणि आता प्रत्येक स्त्रीला हे शस्त्र देणं हेच माझं ध्येय आहे. रणविजयच्या केसनंतर संकेत सतत श्रेयाच्या मागे सावलीसारखा उभा राहिला होता, कुठल्याही अतिरेक न करता.
तिच्या स्पेसचा आदर ठेवत होता. श्रेयाही हळूहळू त्याच्या एक सावध विश्वास ठेवायला लागली होती. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच एक पुरुष तिच्या भावना, तिचा भूतकाळ आणि तिचं अस्तित्व अटकेपार शर्यतीने स्वीकारत होता. एका संध्याकाळी श्रेया आणि संकेत एका छोट्याशा कॅफेमध्ये गप्पा मारत बसले होते. थोडा वेळ शांततेत गेला. संकेत म्हणतो, तुला कधी वाटतं का की आपण दोघं काही असावं? श्रेया हसून, कधी कधी वाटतं, पण लगेच माझा भूतकाळ कानात सांगतो अजून वेळ लागेल. संकेत म्हणतो, माझ्याकडे वेळ आहे. श्रेयाच्या मनात श्रेयाला माहिती होतं की संकेत तिच्यावर प्रेम करतो, पण ती अजूनही स्वतःच्या भावनिक जखमा भरायच्या प्रक्रियेत होती. ती ओळखू लागली होती की खरं प्रेम ही सोबत असते, दडपण नाही. 1 वर्षानंतर श्रेयाचं दुसरं पुस्तक प्रकाशित झालं, भयाच्या सावलीत उभं प्रेम. या पुस्तकात शेवटी तिने संकेतला एक ओळ वाहिली होती. काही लोक आयुष्यात वादळासारखे येतात, तर काही संत वाऱ्यासारखे राहतात, आणि कधीकधी तो वाराच आपल्याला वाचवतो. शेवटची एक भेट. एका मुलीच्या प्रेझेंटेशनला दोघं एकत्र गेले होते. बाहेर पडताना संकेतने थोडा धीटपणा केला. संकेत म्हणतो, श्रेया, तू तयार असशील तेव्हा चालशील का माझ्या आयुष्याच्या पुढच्या प्रत्येक वाटेवर सोबत? श्रेया डोळ्यात पाणी आणून, हो, पण चालत, धावत नाही. नातं नाव न देता फुललेलं. संकेत आणि श्रेयाचं नातं लग्नापर्यंत किंवा एखाद्या परंपरागत नावापर्यंत मर्यादित न राहता समजुतीवर, आदरावर आणि छोट्या हसऱ्या क्षणांवर उभं राहिलं. श्रेया आता पूर्णपणे नव्याने उभी राहिलेली होती. रणविजेच्या विषारी सावटातून ती स्वतःला बाहेर काढून स्वतंत्र स्त्री म्हणून समाजासमोर उभी होती. तिच्या अनुभवाचं सत्य मांडणारी लेखिका आणि भावनिक जखमांवर उपचार करणारी संवेदनशील स्त्री होती. संकेतने तिच्यासोबत एक पाऊलही मागे न घेता धीराने तिची वाट बघितली होती. ना लग्नाचा आग्रह, ना प्रेमाची मागणी, फक्त न बोलता साथ देणं. एका संध्याकाळ समुद्रकिनारी संकेत आणि श्रेया शांतपणे चालत होते. सूर्यास्ताखाली झुकत चालला होता. थोड्या वेळाने श्रेया थांबली. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, संकेत, मला वाटतं मी धावू शकते. संकेतने तिच्याकडे पाहून विचारलं, कुठे? ती हसली, तुझ्यासोबत, आयुष्याच्या पुढच्या प्रत्येक वळणावर. संकेत काही न बोलता तिचा हात हातात घेतो. ते दोघं समुद्राच्या लाटांप्रमाणे संतपणे पुढे चालू लागतात, कुठलाही तडजोडीचा भार न घेता, फक्त साथीचा हात घट्ट पकडून. प्रेम नेहमी जोरात ओढून नसतं, कधी ते फक्त हळुवारपणे कोणीतरी तुमचा हात धरतो आणि म्हणतो, मी आहे ना, तू तयार असशील तोवर थांबतो. संकेत आणि श्रेयाचं नातं फुलतं आणि सुखी संसार सुरू होतो. दुसऱ्या दिवशी ती अभिजितला भेटून संकेत आणि ती एकत्र आल्याचं सांगते. अभिजित थोडा नाराज होतो, पण खुशही होतो की आता श्रेया एकटी नाही. 6 महिन्यांनी अभिजितचंही लग्न होतं. ते सुखी संसाराला लागतात. तसंही प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफच असतं. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तसंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.